18 ऑगस्ट 1945, ठिकाण तैहोकू, आत्ताचे तैवान. या तारखेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघात झाला. अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर झाले. त्यांच्या मृत्यूवरती अनेक शंका घेण्यात आल्या. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका आणि चौकशा झाल्या. काही लोकांचा विश्वास आहे की ते जिवंत राहिले होते. त्यांच्या जाण्याने स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात मोठी पोकळी निर्माण झाली होती. मित्रांनो, ही घटना आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा यांचा विमान अपघात 28 जानेवारी 2026 रोजी झाला आणि अपघातानंतर आज 3 आठवडे उलटून गेले आणि त्यांच्या विमान अपघातावर वेगवेगळ्या पद्धतीनं संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचे पुतण्या रोहित पवार यांनी VSR कंपनी, विमानाची तांत्रिक स्थिती आणि अपघातानंतरच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे केले असून या प्रकरणाची उच्चस्तरीय व पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया माध्यमातून जसे नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत अशा अफवा उठवल्या जात होत्या किंवा काहींना तसा विश्वासही होता. त्याचप्रमाणे काही जण अजित पवार जिवंत असल्याचंही सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. जसं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जाण्यानं स्वातंत्र्य लढ्यात पोकळी निर्माण झाली, तसं अजितदादासारखा दबंग नेता यांचा अकाली विमान अपघात आणि मृत्यू झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. रोहित पवार यांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्दे. घातपाताचा संशय. अजितदादांचे विमान मुद्दाम आदळले गेले असावे आणि त्यामागे कोणीतरी सूत्रधार असावा असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. गरजेपेक्षा जास्त इंधन का भरले गेले होते? ब्लॅक बॉक्सवरती प्रश्न. अपघाताच्या ठिकाणी कागदपत्रे जळली नसताना ब्लॅक बॉक्स कसा काय जळू शकतो? तांत्रिकदृष्ट्या हे अशक्य असल्याचे रोहित पवार सांगतात. त्यांनी VSR कंपनीवरही गंभीर आरोप केले आहेत आणि VSR कंपनीला सत्तेतील काही लोक वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत असे म्हटले आहे. तांत्रिक त्रुटीही त्यांनी दाखवलेल्या आहेत. विमानाचे इंजिन जुने होते आणि विमानाने क्षमतेपेक्षा जास्त तास उड्डाण केले होते असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे. कमी कालावधीचे विमान रेकॉर्डिंग. नियमानुसार 2 तासाची रेकॉर्डिंग हवी असताना फक्त 30 मिनिटाची रेकॉर्डिंग का होती असा गंभीर प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तपासातील विलंबावरही रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. हे प्रकरण CBI, CID कडे देण्यासोबतच या तपासात पारदर्शकता असावी आणि या प्रकरणावर लक्ष ठेवणारी एक स्वतंत्र यंत्रणा असावी अशी मागणी रोहित यांनी केली आहे. अपघात की घातपात या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर मिळावं हीच सर्वसामान्यांची अपेक्षा.